तुम्ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतलेली आहे. तुम्ही काँग्रेसचे प्रवक्ते आहात, काय नेमकी मागणी आहे? आपण जर बघितलं तर सोलापूरमधून पुण्याला येण्यासाठी दुपारी 2च्या पुढे कोणतीही ट्रेन उपलब्ध नाही. सोलापूर जिल्ह्याची लोकसंख्या ही 20 लाखाच्या घरात पोहोचलेली आहे आणि दुपारी 2च्या पुढे येणारे विद्यार्थी असतील, नोकरदार असतील किंवा शेतीमालावर प्रक्रिया करणारे अनेक शेतकरी बांधव असतील, त्यांच्यासाठी खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. आणि सोलापूर पुणेवर हायवेवरच्या अपघाताचा रेशो जर काढला तर तो दिवसेंदिवस वाढत आहे आणि याचीच कुठेतरी दखल याचीच कुठेतरी शासन दखल घेत नाही, रेल्वे खातं दखल घेत नाही. म्हणून काल देशाचे रेल्वे राज्यमंत्री आदरणीय रावसाहेब दानवे पाटील यांची काल त्यांची भेट घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना संध्याकाळी सोलापुरातून पुण्याला जाण्यासाठी एक इंटरसिटी एक्सप्रेस चालू करावी अशा पद्धतीची मागणी काल त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे. आणि त्या मागणीनंतर त्यांनी खऱ्या अर्थानं सकारात्मक प्रतिसाद देत निश्चितपणे या सगळ्या गोष्टीच्या बाबी त्यांना समजून सांगितल्या आणि त्यानंतर दानवे पाटील साहेबांनी आम्हाला सांगितलं की याबाबत आम्ही सकारात्मक आहोत आणि याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊया. नाव आणि पद सांगायचं. काकासाहेब कुलकर्णी, मी प्रदेश प्रवक्ता, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.